मला आठवतंय असं जंतर मंतरवर अण्णा हजारेंचं आंदोलन चालू होतं. सेम पांढऱ्या चादरी होत्या. हा जो बुवा आहे, मोठमोठे प्रसाधने आता त्यांनी काढले, त्यांचं म्हणजे व्यायामाचे धडे देत असतो रामदेव बाबा. बाईच्या साडीच्या वेशात उडी मारली, अशा पद्धतीने त्यांनी त्यावेळेचं आंदोलन मोडून काढलं. सोनम वांगचुक यांच्या घरापासूनचा त्यांचा स्वतःचा एक चांगला इतिहास आहे. ते कोणासाठी भांडतायत? ते ह्या देशाच्या तरुण पिढीसाठी भांडतायत. या देशाच्या तरुण पिढीच्या जे पहिलं पाऊल, ज्यांच्या यशस्वी पहिलं पाऊल आयुष्याचं, नीट सारख्या परीक्षा पेपर फुटतात. 17-18 विद्यार्थी देशात, ही कमी संख्या नाही आहे. देशातला तरुण फक्त नीट पेपर फुटले आणि त्यांच्या आयुष्याचं वाटोळं झालं म्हणून जीव देतात. त्या सर्वांना न्याय देण्यासाठी ते तिथे बसलेत. आणि बरेच देशातील तरुण जे तरुण आहेत, त्यांच्या आई वडील, जे पक्ष आहेत, सगळे त्यांना पाठिंबा देत आहेत. तो वाढता पाठिंबा बघितल्यानंतर त्यांच्या तब्येतीचा 21 दिवसानंतर जाग आली आहे आणि त्यांना अक्षरशः दरोडा घालून पळवून नेतात. तसा त्या सोनम वांगचुकवर दरोडा पडला. सिव्हिलमध्ये काही पोलीस त्या ठिकाणी आले आणि त्यांनी बळजबरी जे आहे ते त्या ठिकाणी त्यांना घेऊन, सोनम यांना घेऊन गेले आणि त्यानंतर तिथे असलेले जे आंदोलक होते त्यांच्यावर त्यांना देखील मारहाण केली असल्याचा आरोप त्या ठिकाणी केलेला आहे. आधी सिव्हिल जेव्हा जातात तेव्हा त्यांना कळत नव्हते की हे सामील आहेत की काय. जेव्हा त्यांनी एकाला मारायला चालू केलं, पिटायला चालू केलं, तेव्हा कळले की हे सिव्हिलमधले पोलीस आहेत. म्हणजे हिटलरशाही वाचली होती, पिक्चरच्या किंवा कुठच्या तरी ह्याच्या माध्यमातून बघितली होती, आता ती अनुभवायची बस. पण आता आपण बघतोय की उद्या शिवसेना ठाकरे गटाचं देखील आंदोलन मुंबई महाराष्ट्रामध्ये बघायला मिळत आहे आणि या आंदोलनावर सध्या टीका मोठ्या प्रमाणात होतीये. अंजली दमानिया यांनी टीका केलेली आहे. त्यांनी असं म्हटलंय की घरातून आंदोलन होत नाही, जर तुम्हाला पाठिंबा द्यायचा होता तर तुम्ही दिल्लीला का नाही? नाही, मुळात सगळ्यात प्रथम जर पाठिंबा कोणी दिला असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी दिलाय. आणि मुंबई महाराष्ट्र इथल्या तरुणांचे पण बळी जात आहेत. तर महाराष्ट्र आणि इथल्या तरुणांना त्याची जाणीव करून देणं करत असतील. ही काही वाक्य भाजपाची आहेत. आता ते भाजपाच्या मुखाने बोलतायत का माहिती नाही मला, पण काही हरकत नाही. आम्ही महाराष्ट्र आणि मुंबई याच्यामधला तरुण हा जागा करणार आहोत. पण एकीकडे सोनम वांगचुक यांचं आंदोलन, दुसरीकडे नीट परीक्षा एक्झाम आणि विद्यार्थी आणि तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात या आंदोलनाला उतरलेला बघून पाहता कुठेतरी असं वाटतंय की जाणून बुजून या सगळ्या गोष्टीला डायव्हर्जन करण्यासाठी राजकीय किनार या निमित्तानं दिली जाते. नाही, डायव्हर्शन करण्यासाठी काही करतायत. मग ते उद्धवजींवरचे आरोप असतील, उद्धवजींवर तयार केलेले नरेटिव्ह असतील, 14 तोंड ज्यांची लायकी नाही ती पण बोलायला लागली आहेत. ज्यांना स्वतःच्या घरामध्ये ज्याचा राम निघून गेलाय आणि शहादास बनले, ते आज आम्हाला शिकवणार. राम गेला यांचा कधीच, पुळपुळला घाबरला आहे ना. त्यामुळे ह्यांच्यातला राम गेला. आता शहाचा दास आहे, ते गळे काढून काढून ओरडतायत. आणि म्हणून शहादास कसे होत नाही उद्धवजी, का वाकत नाही, मग त्यांच्यावर आरोप करा. पण आता भूमिका जी आहे ती देखील स्पष्ट होताना बघायला मिळत आहे. आता अमित ठाकरे त्या ठिकाणी गेले होते. अमित ठाकरेंनी पाठिंबा त्या निमित्तानं दर्शवलेला बघायला मिळाला. अमित ठाकरे यांनी हाच प्रश्न विचारला की जर कोर्टाने जरी ऑर्डर दिले असेल तरी मारहाण करण्याचे ऑर्डर दिले होते का, शिवीगाळ करण्याचे ऑर्डर दिले होते का, का अशा पद्धतीनं आंदोलकांवर जी आहे ती कारवाई करण्यात आली? कोर्टाच्या आदेशांचं पालन केलं पाहिजे, पण कोर्टाने बाकी पण म्हटलं असेल ना. ते काय सांगत नाही लोकांना की कुठेही मारहाण करू नका, शिवीगाळ करू नका, अलगद त्यांना त्रास नाही होणार अशा पद्धतीने
त्यांच्या रजामंदीनी कोर्ट असं सांगेल काय? त्याचा स्वतंत्र जो विचार आहे किंवा स्वतंत्र आम्हाला जे स्वातंत्र्याने दिलंय संविधानाने लोकशाही, तर कोर्ट सांगेल का ते मोडून काढा तोडून काढा? कोर्टाने जाईल ना, त्यांच्या काळजी वाटते त्यांना हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करून त्यांची काळजी घ्या. बरोबर. एकीकडे राज्यामध्ये आपण बघतो की राजकीय मुद्दे मोठ्या प्रमाणात येतात, मर्जिंगचे मुद्दे असू दे, फोडाफोडीचं राजकारण असू दे, मात्र त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा गंभीर प्रश्न असताना देखील केंद्रातला एकही मंत्री दिल्लीमध्ये असूनही दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला फिरकला नाही. यामुळे तरुण वर्ग नाराज. शहाचे दास असल्यामुळे शहादास जाणार नाहीत. ऑर्डर पाहिजे शहादासांची. पण कायम आहे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा या निमित्ताने खरा घेतला पाहिजे. पण आता काय म्हणावं की कोडगे झालेले आहेत, काहीही बोला. आम्ही हमसे करो कायदा मी म्हणेन तोच कायदा वापरताय. कशी भूमिका राहील याच्या पुढे? कारण आंदोलन नाही, तरुण उतरलाय. तरुण करो वा मरो या भूमिकेत आहे आणि तरुणाबरोबर आम्ही आहोत. आम्ही मुंबई आणि महाराष्ट्र लेवलला तो आवाज उठवतोय. संघर्ष शिवसेनेने याच्या अगोदर देखील केलेला आहे. खूप पाहिले हो, खूप पाहिले, पुन्हा एकदा खूप पाहिले. पण संघर्षामध्ये ही जी काय दंडेलशाही आहे, संघर्षामध्ये ही शहाशाही आहे, ती कधी नाही पाहिली. ओके.